आई आज काय स्पेशल? ह्या बघ, तुझ्या बाबांनी खाडींशी चिंबोरे आणल्या. ह्यांचंच आंबट करूया. आंबट नको, क्रॅब लॉलीपॉप बनव. हां चालेल. क्रॅब लॉलीपॉप बनवण्यासाठी मी इथे 5 ते 7 चिंबोऱ्या घेतल्या होत्या. त्याचे आपण फांगडे काढून घेऊया, नांग्यासुद्धा काढून घेऊया आणि ते वरचं कवरसुद्धा काढून घेऊया. आता या चिंबोऱ्या आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्यात धुवून घेऊया, कारण माती असते कडेकडेला, त्यामुळे आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही इकडे ब्रशचा सुद्धा वापर करू शकता, त्याने सुद्धा माती निघली जाते. आता या चिंबोऱ्याचे आपण 2 भाग करून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता चिंबोऱ्या मस्त अशा भरलेल्या आहेत. आता आपण त्यांचे फांगडे आणि 2 भाग करून घेऊया. क्रॅब लॉलीपॉप बनवण्यासाठी त्याचा अंड न वापरता आपण त्यातला सफेद भाग वापरणार आहोत. तुम्ही इकडे बघू शकता अशा पद्धतीने. आता आपण एक मिरची बारीक चिरून घेऊया आणि त्याचसोबत लसूण आणि आलंसुद्धा एकदम बारीक चिरून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता एवढा हा बाव चिंबोरीमधून निघालेला आहे. आता आपण याची पेस्ट करून घेऊया. त्यामध्ये अर्धी वाटी ब्रेड क्रम, 1 चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण घालूया. त्यामध्ये पाव चमचा काळी मिरी, पाव चमचा धनेपूड, पाव चमचा जिरपूड, पाव चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालूया. आता आपण हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया. ब्रेड क्रमच्या ऐवजी तुम्ही मक्याचं पीठ आणि मैदासुद्धा घालू शकता. आता आपण एक अंड फोडून घेऊया. सुरुवातीला आपण हाताला तेल लावून घेऊया. नंतर तयार केलेल्या मिश्रणाचा गोळाकार असा आकार तयार करून घेऊया. आपण चिंबोरीचा फांगडा घेऊया आणि अशा प्रकारे आपण क्रॅब लॉलीपॉप तयार करूया. आता आपण हा लॉलीपॉप अंड्याच्या मिश्रणामध्ये घालूया. नंतर त्यावर ब्रेड क्रम लावूया. अंड्याच्या मिश्रणामुळे ते ब्रेड क्रम्स छान असे कोटसुद्धा होतील या लॉलीपॉपला. तुम्ही इकडे बघू शकता छान असे आपले लॉलीपॉप देखील तयार झालेले आहेत. आता आपण तळण्याची तयारी करूया. कढईसुद्धा गरम झालेली आहे. त्यामध्ये तेल घालूया. तेल कडकडीत गरम झालं की गॅस मध्यम ठेवूया आणि एक एक लॉलीपॉप सोडायला सुरुवात करूया. हे क्रॅब लॉलीपॉप मध्यम आचेवर आणि मंद आचेवर तळून घ्या. ह्यामुळे काय होणार तर ते क्रॅब लॉलीपॉप आतून देखील छान असे शिजले जातील. साधारण दोन्ही बाजूने शिजायला मला 5-5 मिनिटे लागली. तुम्ही इकडे बघू शकता रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. अजून थोडा वेळ आपण तळून घेऊया. क्रॅब लॉलीपॉप बनवण्याची खूप मोठी प्रोसिजर आहे, कारण आपल्याला सुरुवातीला त्या चिंबोरीचा बाव काढायला लागतो आणि ते काढण्यासाठी खूप वेळ लागतो. पण तीच चिंबोरी तुम्ही फ्रीजरमध्ये 1 किंवा 2 तासासाठी ठेवाल तर तो बाव आपोआप निघतो. तुम्ही इकडे बघू शकता आपले क्रॅब लॉलीपॉप मस्त असे तयार झालेले आहेत. रंग तर बघा एक नंबर आलेला आहे. तुम्ही हे क्रॅब लॉलीपॉप शेजवान चटणी, मेयोनीज किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.